ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना एक टोला लगावला आहे। सतेज पाटील यांनी किमान राहुल यांना अपशकुनी करू नये। नेमका हा टोला कशासाठी आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। दिवंगत आमदार PN पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम इमाने इतबारे केले। आता त्यांची मुले राजकीय भवितव्याचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत। आमदार सतेज पाटील यांनी त्यांना सहकार्य करता येणार नसेल तर किमान अपशकुन करून अडथळा आणू नये, त्यांना आशीर्वाद द्यावेत, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आणला आहे। मंत्री मुश्रीफ म्हणाले, पाटील बंधूंच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हत्तीचे बळ मिळणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा होईल। शक्तीपीठ बाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लपवून ठेवलेली नाही। शेतकऱ्यांवर न लादता त्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाची वाटचाल करणार आहोत। या भूमिकेवर आजही ठाम असून 15 ऑगस्ट रोजी शेत शिवारात ध्वजारोहण करण्यासाठी आणि खरडा भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशी ही कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली। कदाचित राहुल चंद्रदीप स्वतंत्र लढतील। विधानसभेच्या 2029च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होणार असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 3 मतदारसंघ वाढणार आहेत। कोल्हापूर शहरातील लोकसंख्या तुलनेत अधिक वाढल्याने करवीरचे विभाजन होऊ शकते। यामध्ये कदाचित राहुल पाटील व चंद्रदीप नरके स्वतंत्र मतदारसंघातून लढू शकतील, असेही संकेत मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहेत। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज।